जगातल्या अनेक अर्थव्यवस्था सध्या मंदीच्या खाईत अडकलेल्या आहेत। मात्र भारतीय अर्थव्यवस्थेनं 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली आहे आणि आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीमध्ये देशाच्या जीडीपीमध्ये 7.8% इतकी वाढ नोंदवली गेली आहे। संपूर्ण आर्थिक वर्षातील वाढीचा दर हा 7.7%वर पोहोचलेला आहे आणि हा आकडा सरकारच्या अंदाजापेक्षा अधिक आहे। दरम्यान देश उद्ध्वस्त झाला असताना जीडीपी मात्र 7.8% कसा झाला असा सवाल काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारला विचारला। अरे जिकडे पूर्णतः देश उद्ध्वस्त झाला आहे आणि 7.7 जीडीपी दाखवत आहे, तुम्हाला इतकी बेशरमकी तर खूप झाली, अमर्याद झाली असं मी मानतो। डिझेल पेट्रोलसाठी लोकांच्या रांगा आहेत, देशातली सोनं विकलं जात आहे, रिझर्व्ह बँक खाली गेली जात आहे, एक्सपोर्ट इम्पोर्टमध्ये प्रचंड घट झाली आहे।